पुढे बोलूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या स्वाभिमान यात्रेला आजपासून सुरुवात झाली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार मैदानात उतरले असून बारामतीत ते स्वाभिमान यात्रा काढतात। कन्हेरी इथे मारुती मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी यात्रेला सुरुवात केली। या यात्रेच्या माध्यमातून ते गावोगावी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार, मला सांगा, अजितदादांनी जनसन्मान यात्रा सुरू केल्यानंतर आज आपण स्वाभिमान यात्रा सुरू केलेली आहे। नाही, त्यांनी सुरू केलं त्याच्यामुळे आपण केलं असं नाहीये। म्हणजे आपले सगळे गावभेट दौरे सगळे ठरलेले। ह्याच्या आधी पण आपण एक आभार दौरा घेतलेला, जिथं आपण सगळ्या गावांमध्ये फिरलो, सगळ्या लोकांशी आपण संवाद साधला आणि आमच्या नियोजनाप्रमाणे आता आमची यात्रा सुरू होतीये। आज आमचा पहिला दिवस आहे। कन्हेरीमध्ये मारुतीरायाचं दर्शन आशीर्वाद घेऊन आम्ही या यात्रेची आज सुरुवात केली। गेल्या 50-55 वर्षांनंतर जे पवार कुटुंब एकत्र होतं, या पवार कुटुंबामध्ये आता फूट पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका बाजूला अजितदादा आणि एका बाजूला म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास बाप्पू आणि आपण आता दिसत आहे। नाही, काय आता पूर्वीपासून शारदाबाई पवार असतील, पवार साहेब असतील, राजकारण वेगळं असावं, कुटुंब वेगळं असावं, ह्या विचारांनी आम्ही आजपर्यंत इथं काम करत आलोय आणि माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे की उद्या पण आम्ही सगळे हेच विचार पुढे घेऊन जाऊ। अजितदादांना आता मुख्यमंत्री व्हायचंय आणि मग असं असताना जर अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असेल तर आपण पुतण्या म्हणून काकांसाठी ही जागा सोडणार का? आता पुतण्या म्हणून काकांसाठी किंवा आता काकांनी एकतर आजोबांना सोडायला नको हवं होतं, हीच माझी भावना आहे आणि उद्या पण हीच माझी भावना असेल। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत। ते बारामतीत यात्रा काढत असतील तर मला काय देणं घेणं, असा प्रतिसवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते युगेंद्र पवारांची। तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते, त्याच्याबद्दल तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना देतो। युगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद आहे। जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो। समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात।